आणि आपण सार्वजनिक गणेशोत्सव खूप उत्साहात साजरा करतो. आज आपण वास्को परिसरामध्ये आहोत. वास्को येथे पण सार्वजनिक गणेशोत्सव खूप उत्साहाने साजरा केला जातो. आज आपल्याबरोबर वास्को नगरपालिकेचे नगरसेवक माननीय दीपक नाईक सर आहेत. ते भाजपचे पदाधिकारी पण आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची जी मिरवणूक आहे त्याच्यामध्ये डीजेचा जो सहभाग झाला आहे त्याला त्यांनी आक्षेप घेतला आहे. म्हणजे डीजेचा थारा देऊ नये अशी त्यांची मागणी आहे. कित्येक वर्ष मी बघतो की इकडे जे आमच्या आमच्या वास्को शहरात पुष्कळ सार्वजनिक गणपती पुजतात आणि त्याच्या मागे हेतू असाच आहे की सगळ्यांना एकत्र करायचा त्यांचा हेतू आहे. पण इकडे जो थोडे सार्वजनिक गणपती असे पुजतात आणि ज्या दिवशी विसर्जन असते त्या दिवशी ते डीजे करतात आणि त्या डीजेमुळे पुष्कळ म्हणजे अश्लील गाणे, हिंदी चित्रपटातले गाणे, मग शिला की जवानी असं आणि ते सगळे दारू पिऊन ते डान्स वगैरे करतात. आमच्या संस्कृतीमध्ये असं डीजे वगैरे काही नाही. गणपती विसर्जन करायला पाहिजे किंवा गणपतीचे एक साधना करायला पाहिजे तर आम्ही भजन करतो किंवा दिंडी करतो. माझं असंच आहे, आम्ही ऑलरेडी एक निवेदन पाठवलेलं आहे, पोलिसांना दिलेले आहे की ह्यावेळी डीजे हा अवॉइड करा. एकदम आय एम अगेन्स्ट दॅट डीजे, कारण ती आमची संस्कृतच नाही. आणि ॲक्च्युअल इकडे पुष्कळ म्हणजे जवळजवळ एक विनायक कला संघ आहे, मग पोलीस स्टेशनचा त्यांचा सार्वजनिक गणेशोत्सव ते पण साजरा करतात आणि ते ज्यावेळी ते विसर्जन करतात त्यावेळी ते स्वतः दिंडी घालूनच ते होतं. आणि दिंडी हे दुसऱ्यांना त्रास नाही होत. त्यांना दिंडी हा टाळाचा आवाज किंवा एक घुमटाचा आवाज किंवा पेटीचा आवाज, ह्या आवाजात मनाला शांती आणि एकदम पीस मिळतं. पण त्या डीजेमुळे आम्ही सगळ्यांना म्हणजे एकदम त्रास करतो. ज्या हार्टाचा प्रॉब्लेम व्हायला त्याला त्रास होतो. आणि डीजे असं आमच्यामध्ये काय, आम्ही 5 दिवसाचा गणपती पुजतो, आम्ही 11 दिवसाचे गणपती पुजतो आणि हा 11 दिवसातच पोचायला पाहिजे, 5 दिवसाचा 5 दिवसात पोचायला. हे सकाळचे 4 वाजेपर्यंत ते डीजे पूर्ण नाचत गात ते करतात, ते सगळ्यांना त्रास पण करतात आणि आमची संस्कृतच नाही. आणि त्यामुळे असं होतं की आम्हाला हिंदूंना, स्पेशली हिंदूंना, बाकीचे समाजचे असे लोक असं म्हणणार की ह्यांचं काय आहे, दुसऱ्यांना त्रास करतात. म्हणजे इट इज नॉट फेअर. हे कॉम्पिटिशन नाही आहे. त्यांनी समजा डीजे 75,000चा डीजे आणला तर मी 1,00,000चा डीजे आणणार, मी 1,00,000चा डीजे आणला तर तुम्ही 1,25,000चा डीजे आणणार. हे कॉम्पिटिशन डीजेवर चाललं आहे. हेच कॉम्पिटिशन तुम्ही मूर्तीवर करा, चांगले चांगले कार्यक्रम करा. तुम्ही जे गणेश उत्सव जे साजरा करतात ते एकत्र करा, एक करा, मोठा करा. तुम्ही डीजे आणायला डोनेशन करणार, तुम्ही आणखी काही करायला डोनेशन करा. गणपतीचे नुसतं एक त्याची पूजा बस आणि त्याची सेवा करा, एक भजन गा. ह्याचा मोठा खर्च नाही. गणपतीपेक्षा त्या डीजेचा खर्च जास्त असतो, विच इज नॉट फेअर. आय एम अगेन्स्ट दॅट. आणि मला माहीत आहे, मी पॉलिटिशियन आहे आणि मी हे स्टेटमेंट काढल्यावर थोड्याला वाईट वाटलं असणार, पण मी राईट आहे तेच सांगणार. कारण समजा 10ला वाईट वाटलं पण 100ला चांगलं वाटलं, हे माझं धोरण आहे. ॲक्च्युली गणेश उत्सव हा एकदम आम्ही आतुरतेने वाट पाहतो. आम्ही हिंदू धर्मच नाही तर सगळ्या धर्माचे लोक ह्या गणेश चतुर्थीची वाट पाहतात. आपल्या स्कूलचे माणकुले मुलं पण असं म्हणतात की आता सुट्टी येणार आणि आम्ही गणेश चतुर्थीला जाणार. आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही सर्व फॅमिली एकत्र मिळतात. वर्षातनं एक वेळा ॲटलिस्ट 5 दिवस आम्ही एकत्र भेटतात आणि ती एकदम आपली चौथ मंगलमय होते. त्याचप्रमाणे आपल्या पूर्ण गोव्यात विविध ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव पण करतात, विविध ठिकाणी करतात. आणि मी स्पेशली ह्या सगळ्या सार्वजनिक गणेश जो उत्सव पुजतात त्यांना मी एक निवेदन करणार, रिक्वेस्ट करणार की तुम्ही आपली संस्कृती राखून ठेवा, आपला धर्म राखून ठेवा. आपल्या धर्मात, आपल्या संस्कृतीत हे डीजे वगैरे काही नाही. तुम्ही त्याच्यापेक्षा चांगलं दिंडी घ्या किंवा घुमट आरती करा. ज्या रीतीने आपली संस्कृती, समज डीजेला प्रमोट करणं, येत्या ती पिढी मला वाटतं या आपली संस्कृती विसरणार आणि आपलं सगळं भजनाची डीजे आम्ही म्युझिकवर हे करणार. आम्हाला ते नको. नमस्कार. काय झालं आहे ना की हल्ली काही वर्षापासून म्हणजे 2-3 वर्षापासून एक
वेगळंही चालन सुरू झालं आहे गणेश चतुर्थीबद्दल. ते थोडंसं बंद करायला पाहिजे म्हणून आम्ही एक निवेदन दिलं होतं. आधी सर्वात आधी निवेदन आम्ही हे जे दिले आहेत ते दिले होते आम्ही डेप्युटी कलेक्टरला. त्यानंतर डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ पोलिसला पण दिले आहेत. यामध्ये आम्ही 4 मुद्दे मांडलेले आहेत. त्यात सर्वात प्रथम मुद्दा जो होता विद्रुपीकरण, म्हणजे डिफॉर्मेशन. जे गणपतीचं जे आपले रूप आहे ते आपल्या पुराणामध्ये म्हणा, वेदामध्ये म्हणा किंवा आपल्या कुठल्या ग्रंथामध्ये एक व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे की गणपती कसा आहे, कसा दिसतो, त्याचे वस्त्र काय आहे, त्याचे वाहन काय आहे, या सर्व गोष्टी त्या तिथे लिहिलेल्या आहेत आणि त्यानुसार ते झालं पाहिजे. पण आता काय होते, हल्लीच्या दिवशी काय झालं आहे, आपल्या गणपतीला लोक वेगवेगळ्या रूपात दाखवत आहे. कोणी त्याला एक चित्रपटसृष्टीतला हिरोसारखा दाखवत आहे, तर कोणी क्रिकेटर म्हणून दाखवत आहे त्याला, तर कोणी त्याला सुपर हिरोसारखा दाखवत आहे. या अजिबात मान्य नाही आहे, कारण ती काय एका देवाची थट्टा केल्यासारखी आहे, देवाची विठंबना केल्यासारखं, देवाचा अपमान केल्यासारखं आहे. म्हणून ते कुठेतरी थांबवायला पाहिजे. आपला देव गणपती त्या रूपातच चांगला दिसतो ज्या रूपात पुराणात सांगितलं आहे आणि तसंच झालं पाहिजे. ते कलेक्टर तसंच डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस यांना सुद्धा आम्ही निवेदन दिल्यानंतर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे डिफॉर्मेशन म्हणजे विद्रुपीकरण देवाचे आम्ही खपून घेणार नाही आणि त्यावर तुरंत बंदी घातली पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी केली होती. हा आमचा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा जो आमचा आहे तो होता आमचा गणेश पूजननंतर. आपल्या कशा गोव्यात एक वेगळी संस्कृती आहे, वेगळी रीत आहे, वेगळी परंपरा आहे गणपती पूजनची, चतुर्थीची वेगळी. म्हणजे गणपती म्हटलं एक शोभित मूर्ती असते, मूर्तीसमोर मकर लावलेलं असतं, वरती माटोळी लावलेली असते आणि गणपतीच्या समोर वेगवेगळी भजनं होतात, आरती होतात. आमच्याकडे गोव्यात काय आहे 3-4 प्रकारची आरती होतात आणि ऐकायला सुद्धा सुंदर आहे. घुमट आरती आहे, मृदंग आरती आहे, तबल्यावर होते, झान आरती आहे. तसंच आमच्या बायकासुद्धा गोव्यातील जी स्त्री मंडळी आहे ती ज्या पद्धतीने फुगड्या घालतात, फुगडी ही आमच्या लोककलेमध्ये येते आणि ते विविध प्रकारे घालत असतात आणि ते बघायला एवढी सुंदर आणि एवढी सुबेक असतात की माणसाला मोहून घेतात. अशा प्रकारचे ते आमचे हे आहे संस्कृती आहे. ती संस्कृती आपण जपली पाहिजे. आपल्या बाहेरून जे लोक येतात ना ते ही संस्कृती बघायला येतात आपलं, आणि आपली रीत हीच आपल्या संस्कृतीची, आपली परंपराची ओळख करून देते. त्यासाठी आम्हाला ती संस्कृती जपली पाहिजे. पण हल्ली काय होते, मंडपामध्ये सरळ DJ लावला जातो, लेझर लाईट लावले जातात आणि एकदम अश्लील गाण्यावर तिथे पुरुष आणि महिला नाचतात. त्यानंतर त्या मंडपामध्ये जुगार खेळला जातो, दारू पिले जातो, भांडणं होतात. ही आपली संस्कृती नाही आहे, ही बीच पार्टी नाही आहे, ही आमची देवाची केलेली मस्करी, अवमान आहे, अपमान आहे. तो आम्ही सहन करणार नाही. आमची जी गणेश चतुर्थी आहे ती आमच्या पद्धती, आमच्या रीतीनुसारच झाली पाहिजे आणि ती ज्या पद्धतीने आम्हाला सांगितले आहे आमच्या पूर्वजांनी किंवा आपल्या ग्रंथात लिहिले आहे त्या पद्धतीने झाले. आणि आमचं कसं आहे, आमच्या देवाची जी पूजन आहे, गणेश चतुर्थीची पूजन आहे ती आपल्या निसर्गाशी जोडलेली आहे. आम्ही जी गणपतीच्या वरती जी माठोळी लावतो ना तिथे वेगवेगळे वनस्पती, फळं, फुलं अशी लावलेली जातात. म्हणजे निसर्गाशी जोडून घेतलेले आहेत ते. आम्ही निसर्गाशी खूप जुळलेले नाते आहेत आणि त्याला अशा प्रकारे विद्रुपीकरण करणे किंवा अशा प्रकारची थट्टा करणे, कुसंस्कृतीच्या चलन त्याला लावणे हे आम्हाला खपून घेणार नाही, असं आम्ही स्पष्ट सांगितलं होतं. हा आमचा दुसरा मुद्दा होता. तिसरा मुद्दा जो आमचा आहे तो होता विसर्जनाचा. कसं आहे, जेव्हा आमचा गणपती घरात येतो तेव्हा अतिशय आनंदमय वातावरण असतो. ते आनंदमन भक्तीच्या वातावरणातच आम्ही हे सर्व काही करत असतो. त्यानंतर कसं होतं की आपण जेव्हा विसर्जन करतो गणपतीचं, खरं तर म्हणजे ते भावूक क्षण असतो आमच्यासाठी. जेव्हा गणपती बाहेर काढतात लहान मुलं रडायला लागतात. आम्ही जेव्हा गणपतीला अक्षरशः जेव्हा पाण्यात नेतो तेव्हा अक्षरशः कंठ दाटून येतो, डोळ्यात अश्रू येतात. अशा प्रकारे भक्तिभावाने भरलेला तो क्षण असतो आमच्यासाठी. न कळत मनातून उद्गार निघतात, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा घोषणा देत आम्ही गणपतीला विसर्जन करतो. पण हल्ली काय झालं आहे, काहीतरी सार्वजनिक गणेश उत्सव आहे ते गणपती विसर्जन करताना समोर DJ लावतात, अश्लील गाणी लावतात, दारू पितात, रंग उडवतात, दारूच्या बाटल्या घेऊन नाचतात. एवढंच नाही, फटाके जाळतात आणि वरती लोकांवर फेकतात. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. ही कुकृती आहे. ही कुकृती आम्ही सहन करणार नाही. ही तामसिक वृत्ती जी आहे ती बंद करण्यासाठी आम्ही यात तिसरा मुद्दा मांडलेला आहे की जर कुणाला सार्वजनिक गणेश उत्सव पुजायचा असेल त्याची आगमन, पूजन आणि विसर्जन परंपरेनुसार झालं पाहिजे. आमच्याकडे कसं आहे, आम्ही गणपती विसर्जन करताना दिंडी नृत्य असतं आमचं. त्यामध्ये आम्ही अभंग गातात, भजन गातात, लोकगीते गातात, गणेश स्तुती करतात. आम्ही अशा प्रकारे मृदंगावर, ताळावर, झानावर आम्ही निवतात. इव्हन आमच्याकडे ढोलसुद्धा वाजवले जातात. पण अशा प्रकारे धांगड ढिंगा घालून, लेझर लाईट लावून आम्ही तो बीच पार्टीसारखा तो विसर्जन करत नाही.
आणि हे आता थांबवलं पाहिजे, कारण ही सरळ सरळ आमचा आघात आहे. आमची जी गोची रीत आहे, गोवाची जी रीत आहे, जो संस्कृती आहे, परंपरा आहे, त्याच्यावर सरळ आघात केला जातो. हे आम्ही खपवून घेणार नाही. आगमन म्हणा, पूजन म्हणा किंवा विसर्जन जे आमच्या संस्कृतीत बसत नाही किंवा आमच्या रीतीप्रमाणे नाही आहेत, ते सरळ आम्ही पोलिसांना सांगितलं त्यांच्यावर कारवाई करावी. पोलिसांना आम्हाला आश्वासन दिलं आहे की दररोज ते पेट्रोलिंग करणार, प्रत्येक मंडपमध्ये जाऊन ते पेट्रोलिंग करणार आहे. अशा प्रकारे कुठेही जर स्थिती दिसली DJ लावून करणं, त्या DJचा जो म्युझिक सिस्टम आहे ती जप्त करण्यात येईल, ते वाहन जप्त करण्यात येईल आणि जे कोणी ते मंडळाचे पदाधिकारी असेल त्यांच्यावर FIR दर्ज करण्यात येणार आहे असं स्पष्टपणे सांगितलं. आणि अशा प्रकारे आम्ही कलेक्टरला पण निवेदन करतो. कलेक्टरने आणि DYSPने दोघांनी मिळून आणि दोघी आमदारांनी, संभाजीनगरचे आमदार जे अजित साळकर आहेत, तसंच आपले मुरगावच्या या संकल्प आमोणकर, या दोघांनी मिळून आणि सर्वांना ताकीद दिली आहे. पोलिसांनी बोलवले होते, त्यांना एक बैठक झाली त्यांची आणि त्या बैठकीमध्ये सविस्तर हा विषय मांडला आहे आणि त्यांना सांगितलं की अशा प्रकारे कृत्य करू नये की अशा प्रकारे घटना झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. जेव्हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला, त्याच्यामध्ये एक पाठीमागे एक हेतू होता. कसं आपला जो विस्कटलेला समाज आहे ना, ते एकत्रित आणायचा, समाज कल्याणाचं काम करायचं, देशाच्या हिताचं काम करायचं, हा त्याच्या मागचा उद्देश होता. पण तो आता कुठेतरी नाहीशा झालेला आहे. आता एकाच्या जागी 10 मंडळं उभी राहिली आहेत, एकमेकामध्ये कॉम्पिटिशन करत आहे, प्रतियोगिता चालली आहे. ह्यामध्ये दैवत्व कुठेही दिसत नाही आहे. हे झालं नाही पाहिजे. आमचं म्हणणं एवढंच आहे, जर तुम्ही करता एवढा चिक्कार पैसा येतो की तुम्ही 2 लाख 3 लाखाचा DJ आणू शकतात, मग ते ह्या पैशांचा सदुपयोग का करत नाही? आणि त्यांना विनंती पण आहे, जे मंडळ आहेत ज्यांच्याकडे एवढा पैसा येतो त्यांनी समाजकार्यासाठी लावावा, संघटनेसाठी लावा, धर्माच्या एकीकरणासाठी लावा, संघटित करावं धर्माना, लोकांना जागृत करावं, यासाठी लागावं. मंडपामध्ये कीर्तन करा, भजन करा, प्रबोधन करा, काहीतरी जनजागृती करा. आज जे सार्वजनिक गणेश मंडळ जे आहेत, वास्को, वेर्णा, मार्मुगाव हार्बर ह्या एरियामध्ये जेवढे मंडळ सार्वजनिक आहेत त्यांचे जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांच्याबरोबर आम्ही एक मीटिंग घेतली, जेणेकरून त्यांना आम्ही क्लिअरली सांगितलेलं आहे, काही सूचना दिलेल्या आहेत त्यांना. म्हणजे काही गोष्टी आमच्या कानावर आलेल्या आहेत की जे अश्लील सॉंग्स वगैरे लावून ते DJ मोठ्या मोठ्या आवाजात ते वगैरे हे करतात आणि ते वयस्कर लोक किंवा आजारी लोक, शाळेत जाणारी मुलं, त्यांना त्याचा खूप त्रास होतो. ह्याच्याने आम्ही त्यांना सांगितलं की हे आम्ही असं मोठ्या आवाजात, कर्कश आवाजाने ते चालू देणार नाहीत. कुठल्याच कायद्याचं उल्लंघन वगैरे होणार असली गोष्ट आम्ही चालू देणार नाही आणि आम्ही ते स्ट्रिक्टली फॉलो करणार. आणि ते दारू वगैरे ते पितात विसर्जनाच्या वेळी आणि त्या बाटल्या वगैरे ते फोडतात, मग ते काचा वगैरे लागून लोकांना त्रास होतो त्यांचा. विसर्जनाच्या ठिकाणी पण आता आमचे हिंदू लोक जे अनवाणी जे जाऊन ते हे करतात, विसर्जन करतात, त्यांना पण ह्या काचा वगैरे लागून काहीतरी होऊ शकतं, जखम होऊ शकते त्याच्याबद्दल. आणि विसर्जन करताना कुठलं ट्रॅफिक कंजेशन होऊ नये, ते सुरळीतपणे व्हावे. आणि विसर्जनाची मिरवणूक जाता जाता ट्रॅफिकला आणि सामान्य जनतेला काही त्रास होऊ नये ह्यासाठी पण आम्ही काही निर्देश दिलेले आहेत त्यांना. आणि जे एरवी फायर फायटिंगसाठी काही असले प्रकार घडू नयेत, मूर्ती जे सार्वजनिक ठिकाणी तिथं कुठे मूर्तीची विटंबना होऊ नये, त्यांच्या व्हॉलेंटियर्स अप्रोप्रिएट नंबरमध्ये असायला पाहिजेत, रात्रीच्या वेळेस ते अलर्ट राहायला पाहिजे, CCTV इन्स्टॉलेशन करायला पाहिजेत त्यांनी. म्हणजे जेवढ्या उपाययोजना ते करू शकतील तेवढं करा म्हणून आम्ही त्यांना सूचना दिलेल्या. आज आम्ही एक जॉईंट मीटिंग घेतली होती, जे आता आमच्या गणेश चतुर्थीचा उत्साह आहे त्यासाठी. माझ्याबरोबर मुरगाव तालुक्याचे जे DYSP ते पण उपस्थित होते. आणि मुरगाव तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव साजरे केले जातात त्या सर्व मंडळांना आम्ही इथे बोलावून आणले होते आमच्या ऑफिसमध्ये. सणासाठी जे काय आम्ही डू आणि डोंट्स आहे ते ऑलरेडी DYSP सरांनी मंडळाच्या लोकांना ब्रीफ केलं आहे. त्यामध्ये मेजर असं होतं की ज्यावेळी विसर्जन होतं त्यावेळी 2 ग्रुपमध्ये फाईट्स नाहीतर कम्युनल टेन्शन, तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी त्यांना आम्ही स्ट्रिक्ट डायरेक्शन दिलं आहे. प्लस प्रत्येक मंडळांना आम्ही त्यांच्या लेवलमध्ये व्हॉलेंटियर्स अपॉइंट करण्यासाठी ते पण त्यांना सांगितलं आहे. नंतर प्रत्येक मंडळामध्ये CCTV कॅमेरा इन्स्टॉलेशन, मग फायर सेफ्टी ते पण त्यांना आम्ही करायला सांगितलं आहे. यावर्षी आम्ही असं पण डिसिजन घेतलं आहे की जे DJ म्युझिक असतात, लाऊड म्युझिक असतात, ते आम्ही कंप्लीट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि असं नाही की कंप्लीट म्युझिक बंद, पण जे काही आमची हिंदू संस्कृतीमध्ये जी काही गाणी आहेत ते लावू शकतात, फक्त DJ आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर जे कोणी अल्कोहोलचा यूज करतात विसर्जन वेळी
अल्कोहोल मग गॅमलिंग पण चालते, तर ते सर्व आम्ही यासाठी स्ट्रिक्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि पोलिसला आम्ही फ्री हँड दिलेला आहे ॲक्शन घेण्यासाठी. आज आपण वास्को येथे मुरगाव नगरपालिकेचे नगरसेवक दीपक नाईक, विश्व हिंदू परिषदेचे वास्को प्रखंड मंत्री संजू कोरगावकर, त्यानंतर शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांची प्रतिक्रिया लक्षात घेतल्या. वास्को येथे दरवर्षी सुमारे 51 सार्वजनिक गणेशोत्सव होत असतात आणि यामधील जवळजवळ 30 गणेशोत्सवामध्ये डीजेचा वापर होत असतो. यंदा डीजेच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर जागृती झाल्याने अनेकांनी डीजे रद्द केल्याची माहिती, खात्रीलायक माहिती मिळाली आहे आणि आज पण शासकीय आणि पोलीस यांच्यामध्ये बैठकीमध्ये पण सर्व सार्वजनिक गणेशोत्सवांना याविषयी सांगितले आहे. आपण अपेक्षा करूया की यावर्षी डीजे शिवाय सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक होईल. निदान यावर्षी मोठ्या प्रमाणात जागृती झाली, हेच याचे फलित आपण मानूया. धन्यवाद.